दादांचा स्वभाव जसा आहे तसा असल्यामुळे कदाचित म्हणजे ते परखड आहेत. सरकारकडे राज्याकडे राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नसेल तर दादा बोलून दाखवतात. हे आधीसुद्धा बघितलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असतानासुद्धा, महाविकास आघाडीचं सरकार असतानासुद्धा आणि या सरकारमध्ये सुद्धा असताना, आणि मग या अनुषंगाने काही नेत्यांना जे सत्तेत आहेत त्यांना फक्त निधी पाहिजे, निधीमधून कॉन्ट्रॅक्ट काढायचे. कॉन्ट्रॅक्ट काढत असताना त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं कदाचित काही मलिदा तिथं घ्यायचा असावा आणि त्या गोष्टी कुठंतरी आज राज्याची आर्थिक परिस्थिती बघता ती होत नसावी म्हणून काही मंत्री तिथं नाराज असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल. पण शेवटी दादा हे भाजपबरोबर सत्तेत आहेत, शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर सत्तेत आहेत. तिघांनी बसावं, जे काय करायचं ते करावं. मात्र आज जो सामान्य व्यक्ती या राज्यामध्ये अडचणीत आहे त्यांच्याकडे मात्र हे सरकार दुर्लक्ष करत आहेत. आज जर आपण कृषी विभाग बघितला त्याच्यामध्ये मंत्री महोदय फक्त बोलत चाललेत, करत तर काहीच नाहीत आणि नुसते आपले जॅकेट बदलत चाललेत. करायला काय त्यांना जमत नाही, नुसते वक्तव्य दुर्दैवाने तिथं करत आहेत. कुठल्याही विभागाला आज पैसा तिथं नाही, विभागाकडनं कुठेही काम तिथं लोकांच्या हिताचं केलं जात नाही. त्यामुळे आतल्या कुरघोड्या बाजूला ठेवून सामान्य लोकांना कुठेतरी मदत व्हावी अशी भूमिका या सरकारकडनं सगळ्यांकडनं अपेक्षित आहे. परंतु दादांचं काल आमदारांच्या म्हणजे बैठकीमध्ये असं सूर होता की मला सातत्यानं विलन करण्याचा प्रयत्न होतो, कारण की निधीची फाईल काय मी एकटा सही करत नाही, त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांची देखील सही असते, असं सूचक विधान त्यांनी केलं. एकच तुम्हाला सांगतो, त्या पक्षातून त्या पक्षासाठी जर फक्त अजितदादाच लढत असतील तर त्या पक्षाचे म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे बाकीचे नेते काय करतात? जेव्हा त्यांच्या नेत्यावर जर कोणी बोलत असेल तर बाकीचे नेते मात्र त्या ठिकाणी बोलायला येत नाहीत. पण दुसऱ्याच्या बाबतीतला एखादा विषय असेल तर त्यांचे मोठे मोठे नेते बोलायला मात्र त्या ठिकाणी पुढे येतात. मग ह्याला आपण काय म्हणायचं? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत गट पडलेत असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल. जशा मित्रपक्षांमध्ये गट पडलेले आहेत, म्हणजे कुठलेही मित्रपक्ष म्हणजे अजितदादांचा पक्ष शिंदेसाहेबांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही, शिंदेसाहेबांचा पक्ष अजितदादांच्या पक्षाबद्दल काय बोलत नाही आणि BJP मात्र मागे बघून तमाशा बघते. त्याच्यातच त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा गट पडलेले आहेत. म्हणजे शिंदेसाहेबांचा पक्ष घ्या नाही तर तुम्ही अजितदादांचा पक्ष घ्या, त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये काय चाललंय हे कळत नसेल तर याच्यावर आम्ही काय वक्तव्य करणार? एका पवारांना साथ द्यायला दुसरे पवार जातील का? एका पवारांना हात द्यायला दुसरे पवार जातील का? कारण की दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चा आहे. त्याच पक्षामध्ये आपण बघितलं तर अनेक पवार आहेत, दादा आहेत, त्या सुनित्रा काकी आहेत, पार्थ आहे, जय आहे, बरेच काय आहेत. त्यामुळे ऑलरेडी तिथं पवार आहेत. माझं एकच म्हणणं आहे की त्या पक्षामध्ये असू नाही तर कुठेही असू, एखाद्या व्यक्तीला मुद्दामून तिथं टार्गेट केलं जात असेल तर बाकीच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी कुठेतरी त्यांच्या नेत्याची भूमिका घेतली पाहिजे असं आम्हाला तिथं वाटतं. आम्ही जेव्हा सत्तेत असतो नाही तर विरोधात असो, सत्तेत विरोधात असताना सत्तेतला एखाद्या नेत्यावर मुद्दामून तिथं हल्ला केला जात असेल तर त्या नेत्याची सुद्धा भूमिका घेताना आम्हाला तुम्ही बघितलेलं आहे. तसंच उलटं असताना, त्यामुळे आम्ही बोलत असताना, आम्ही भूमिका घेत असताना त्यात कुठेही कॅल्क्युलेटिव्ह भूमिका नसते, रोखठोक भूमिका असते. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांमध्ये तो धमक आणि ती ताकद नसेल त्याला आपण काय करणार? दोन्ही पवार एकत्र येणार या सगळ्या संदर्भात चर्चा आहे. कारण की 10 तारखेचा वर्धापन दिवस आहे. एकीकडे बालेवाडीमध्ये अजित पवारांचा वर्धापन दिवस होतोय, परंतु तुमच्या पक्षाचा वर्धापन दिवसाच्या संदर्भात अजूनपर्यंत अद्याप कोणती माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत नाही. आमच्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आमचे जे सर्व प्रमुख नेते आहेत, म्हणजे पवारसाहेब तर मार्गदर्शन करतीलच, त्याच्याचबरोबर आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी योग्य असा निर्णय लवकरात लवकर घेतील अशी आम्ही सुद्धा अपेक्षा तिथं करत आहोत. आणि एक योग्य निर्णय घेऊन म्हणजे पुण्यात करायचं, पुण्यात म्हणजे बालेवाडीला मी म्हणत नाही, पण आमच्या ऑफिसला करायचं का मुंबईमध्ये करायचं का दिल्लीला करायचं हे आमचे नेते लवकरात लवकर त्या बाबतीत निर्णय घेऊन आम्हाला आदेश देतील. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण मुंबईत असेल तर मुंबईला चव्हाण सेंटर नाही तर आमच्या पक्ष कार्यालयापाशी आम्ही वर्धापन दिन आमचा तिथं साजरा करू. दोन्ही पवार एकत्र येणार का? पण तुम्हाला मनापासून काय वाटतं, मन जुळले पाहिजे का दोन्ही पवार? होणार आहे अशी माहिती सध्या काही वेळापूर्वी देण्यात आलेली आहे. दोन्ही पक्षाचे प्रशांत जगतापांना दिली आहे आणि त्यांचं म्हणणं की पालगंधर्वला नाही, मग प्रशांत जगतापांना सुप्रियातांनी नाही तर जयंत पाटील साहेबांनी सांगितलं असावं आणि मग त्या पद्धतीने कदाचित तसा आदेश आल्यानंतर पुण्यात बालगंधर्वला ती बैठक होणार असेल नाही तर तो वर्धापन दिन होणार असेल, त्याचं स्वागत आम्ही सर्वजण करतो. आमदार आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत हा संदेश न आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन त्याच्यामध्ये झालं. पण आम्हालासुद्धा आज दुपार नाही तर संध्याकाळपर्यंत तसा आदेश येईल आणि आम्ही त्या पद्धतीने जिथं कुठं पवारसाहेब असतील तिथं आम्ही त्या
वर्धापन दिनानिमित्त आमच्या पक्षासाठी तिथं आम्ही उपस्थित आहोत. दोन्ही पवार एकत्र येणं गरजेचं आहे का राजकारणाकरता, कारण त्या भावनिक मुद्दा झालाय सगळा? या बाबतीतला निर्णय हे नेते घेत असतात. आम्ही कार्यकर्ते आहोत, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. या बाबतीत आमचे नेते स्पष्ट भूमिका तिथं घेतील. पण मी तुम्हाला सातत्याने सांगत आहोत, आमदारांबरोबर आणि पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या नेत्यांनी त्या बाबतीतली कुठलीही चर्चा केलेली नाही की अशी चर्चा चालू आहे, नाही चालू, जाणार आहे, नाही जाणार. त्यामुळे जी चर्चा झालीच नाही, न आत म्हणजे चार भिंतीमध्ये पण नाही झाली आणि उघड झाली नाही, त्याच्याबद्दल मी काय बोलणार. त्यामुळे याबद्दल स्पष्टपणे आमचे नेते सांगू शकतील असं माझं तरी मत आहे. मराठी संपले का? सर एक मिनिट. हां विचारा. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप मोठा भाऊ आहे असं म्हटलं जात आहे, तर ठाण्यात शिवसेना. आजपर्यंत जे काय आम्ही बघितलेलं आहे, सत्ता मुंबई महानगरपालिकेमध्ये ही शिवसेना या पक्षाची होती. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता ही भाजपची नव्हती, ही शिवसेनेची होती. आणि आज भाजप म्हणत असेल की ते मोठा पक्ष आहेत, नाही तर मोठा भाऊ महानगरपालिकेमध्ये आहेत, तर मग अप्रत्यक्षपणे भाजप सांगते शिंदे साहेबांच्या पक्षाला तुमची ताकद मुंबईतून संपलेली आहे, हे तुम्ही मान्य करा. तुमचं वर्चस्व आणि तुमचं अस्तित्व हे कदाचित फक्त ठाण्यापुरतं आहे, तिथं तुम्ही मोठा भाऊ राहा. म्हणजे महाराष्ट्र सोडा, मुंबई सोडा, ठाण्यापुरता विचार करा. हा संदेश भाजपने शिंदे साहेबांना दिला असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबीने अंजली दमाने यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. काय वाटतं, एसीबी कारवाई करेल पुढे? हे बघा, कुणी कुठलाही नेता असो, सत्तेत असो, विरोधात असो, नाही तर कुठेही असो, जर एखाद्या व्यक्तीने चूक केली असं जर एखाद्या एजन्सीला वाटत असेल तर त्या एजन्सीने त्याची शहानिशा केली पाहिजे असं माझं तरी मत आहे. फक्त धनंजय मुंडेंचंच का तुम्ही करताय, असे अनेक पत्र आम्ही अँटी करप्शनला तिथं दिलेले आहेत, या सरकारबद्दल दिलेले आहेत. करायचं असेल त्यांचं तर कराच, त्या विषयाच्या बाबतीत जे बीडमध्ये दुर्दैवी घटना घडली. पण त्याच्याचबरोबर आम्ही जी पत्र दिली आहेत अनेक नेत्यांची, त्याच्यावर सुद्धा कारवाई करा. का तुम्ही सिलेक्टिव्ह कारवाई तिथं करत असाल, मग अनेक लोक या बाबतीत शंका घेऊ शकतात. दोन्ही पवारांसारखं दोन्ही ठाकरे सुद्धा एकत्र येण्याच्या जोरदार चर्चा आहेत. खरं तर काल आदित्य ठाकरेंनी देखील या सगळ्या संदर्भात सकारात्मक आपली भूमिका मांडली की महाराष्ट्र हिताकरता जर कोणी सोबत येत असेल तर त्यांना घेऊ म्हणून. मग तसं काय चर्चा त्यांच्यामध्ये सुरू होत असेल, फक्त परिवार म्हणून मी म्हणतो, मी राजकारण बाजूला ठेवा, राजनीती बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा, परिवार म्हणून नेहमी भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्रामध्ये आपण जर परंपरा बघितली तर कुटुंब एक राहिलेलं हे नक्कीच तिथं चांगलं असतं. पण राजकारण थोडंसं वेगळं असतं. पण येत्या काळामध्ये आपण बघूया ठाकरे परिवाराच्या बाबतीत काय होतंय. पण ठाकरे परिवार म्हणून जर एकत्रित येत असेल, कारण त्यांच्या बाबतीत दुरावा हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यक्तिगत लेवलला सुद्धा आला होता, ते एकत्रित येत असतील तर आम्ही त्याचं स्वागतच करू. अजित पवार जर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर राष्ट्रीय अध्यक्षांचा जीव कारखान्याच्या राजकारणाचा माळेगावची निवडणूक लढवतात आहेत. एकच आपल्याला म्हणावं लागेल की त्या पक्षामध्ये अजित पवारच काम करतायत आणि बाकी जे त्यांचे राष्ट्रीय नेते, आंतरराष्ट्रीय नेते जे कोणी असतील ते ठराविक लोकांचीच भूमिका घेण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे जेव्हा बाकी नेते कमी पडतात तेव्हा जो प्रमुख नेता असतो त्याच्यावर ग्रामपंचायतची सुद्धा जबाबदारी पडते असं आपल्याला म्हणावं लागेल. तसं अजितदादांच्या पक्षाचं झालंय. एकटंच लढतायत आणि बाकी त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत, पण बाकीची दुसरी फळी करती काय हा मात्र प्रश्न अनेक लोकांना पडलेला आहे. तुम्ही म्हणताय ते नेते कोण आहेत ते? एक तर पक्षाली मला कुठलीही जबाबदारी कशाची तिथं दिलेली नाही, त्यामुळे त्या बाबतीत का तिथं आम्ही लढत नाही हे मला तरी सांगता येणार नाही, का तो माझा मतदारसंघ तिथं नाही आहे. त्या बाबतीत स्पष्टपणे हे सुप्रियाताई जास्त सांगू शकतील. युगेंद्र आणि सुप्रियाताई एकत्रित राहून एक पॅनल करतायत असं मला कळतं. 13 तारखेला शेवटची तारीख आहे माघार घेण्याची. त्यामुळे 13 तारखेपर्यंत पॅनल नाही असं म्हणू नका, पॅनल नक्कीच आहे. आणि कदाचित जर तो पॅनल लढला तर यश हे पवारसाहेबांच्या पक्षाला आल्याशिवाय राहणार नाही. पण 13 तारखेपर्यंत काय काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. कोणते नेते आहेत जे अजित पवार माळेगावच्या निवडणुकीत पवार पाहायला मिळेल? 13 तारखेपर्यंत थांबा, मग बघू आपण काय परंतु करायचं. तुम्ही टीका करतायत अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरती की अजित पवारांचा बचाव करायला कोणते नेते समोर येत नाही. प्रामुख्याने ते नेते कोण आहेत, त्यांची नावं काय? नाही, टी व्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळतील कोण नेते येतात आणि कोण येत नाही. त्यामुळे त्याच्यात मी वेगळं काय बोलणार. लोकांनी ते बघितलेलं आहे, कार्यकर्त्यांनी ते बघितलं आणि कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाच्या
कार्यकर्त्यांमध्ये आणि काही आमदारांमध्ये चर्चा ऑलरेडी सुरू झालेली आहे की कुठंतरी तिथं वेगळ्या प्रकारचा गट हा त्यांच्या पक्षामध्ये केला जातोय का. पण शेवटी अजितदादा स्पष्टपणे त्याच्यावर बोलू शकतील, नाही तर त्यांचे नेते बोलतील. त्या पक्षावर बोलण्याचा तसा टेक्निकली मला कुठलाही अधिकार नाही, पण त्यांच्यातले काही आमदार आणि कार्यकर्ते बोलले म्हणून ते मत फक्त मी टी व्ही समोर व्यक्त केलं असं म्हणावं लागेल. दादा, निलेश चव्हाण वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाण हा आरोपी आहे आणि त्याच्याकडे शस्त्र होतं, परंतु ते शस्त्र परवाना जे आहेत ते महाविकास आघाडीचं सरकार असताना पुणे पोलिसांनी थांबवलेलं होतं, परंतु गृहराज्यमंत्री तत्कालीन सतेज पाटलांच्या सुनावणीमध्ये ते त्यांना शस्त्र परवान्यासाठी परवानगी मिळालेली आहे अशी माहिती समोर येते. आणि नंतर त्या वैष्णवी हगवणेचं बाळ देखील निलेश चव्हाणांबरोबर होतं. निलेश चव्हाण पळण्याच्या भूमिकेत होता, त्याला नेपाळवरतून इथं मुंबईत आणलं गेलं. तर बघा, त्याला कुणी शस्त्र परवाना दिला, हिअरिंग काय झालं हे मला तरी तिथं सांगता येणार नाही. पण तो जर चव्हाण सापडला असेल, मला माहीत नाही लीगल विषयामध्ये हा विषय बसतो का नाही, पण त्याला रस्त्यावर आणा, त्याला एक छडी हातात घ्या आणि फार त्याची रस्त्यावर मिरवणूक काढा. या लायकीचा तो माणूस आहे असं लोकांकडनं तरी त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं आहे. ते अतिशय म्हणजे जे काय CD मिळालेल्या ज्या काही गोष्टी तिथं आहेत, म्हणजे त्याची विचारसरणी त्या व्यक्तीची बघितली तर अतिशय गटर लेवलची ती विचारसरणी आहे. त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता कुणी काय काय केलं हे जेवढं तुम्ही खोलात जाल ते तुम्ही बघा, काय करायचं ते तुम्ही करा आणि त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. उगाच उशीर करू नका एवढी विनंती इथं करतो. रोहित जी, इंडिया गठबंधन की बैठक हुई, क्या वजह रही कि आपकी पार्टी को एक मजबूत साथी है इंडिया गठबंधन में, वो गए मौजूद नहीं? देखो, दिल्ली में कोई भी बैठक होती है, अगर आपने देखा हो कोई भी इम्पोर्टेंट बैठक, वहाँ पे सुप्रियाताई प्रेजेंट होती है. लेकिन आज अगर आप देखो तो सुप्रियाताई इंडिया में नहीं है. भारत की भूमिका लेते हुए पाकिस्तान के खिलाफ वो भारत के बाहर है. गवर्नमेंट ने उनको रिक्वेस्ट की थी और देश के लिए उन्होंने वो रिक्वेस्ट एक्सेप्ट करते हुए बहुत अलग अलग देशों में वहाँ पे रिप्रेजेंटेशन इंडिया का उन्होंने वहाँ पे किया है. और सुप्रियाताई वहाँ पे न होने के कारण शायद उस बैठक में सुप्रियाताई वहाँ पे नहीं गई थी, और वो इम्पोर्टेंट बैठक होने के कारण कोई और किसी को वहाँ पे भेजना शायद उचित वहाँ पे नहीं लगा होगा. और सुप्रियाताई अगर आप देखो तो इस देश के हमारी जो पक्ष है उसके वो कार्य अध्यक्ष भी है, और 2 दिन में आज या कल वो सुप्रियाताई आएगी और फिर उसके बारे में ज़्यादा स्पष्टपणे वो बताएगी, ऐसा मुझे लगता है. इसके अलावा वर्चुअल बकरीद मनाने की बात जो है महाराष्ट्र सरकार के मंत्री कह रहे हैं, उनका कहना अगर होली दिवाली अगर इको फ्रेंडली हो सकता है तो बकरीद को भी वर्चुअल मनाएंगे. ऐसे कौन मंत्री बोले? देखो, वो हर रोज़ कुछ ना कुछ तो स्टेटमेंट देते रहते हैं और उनके बहुत सारे स्टेटमेंट इम्प्रैक्टिकल होते हैं. अभी बहुत दिन से वो चर्चा में नहीं है मीडिया में, इसलिए उन्होंने ऐसा एक स्टेटमेंट कर दिया कि अभी वो चर्चा में आ गए. अभी टीवी देखने के बाद वो थोड़ा सा खुश होंगे कि उनका चेहरा जो बहुत दिन से दिख नहीं रहा था अभी टीवी पे दिख रहा होगा. अभी वो 2-3 दिन में वो देख के खुश हो जाएंगे. 10 दिन कुछ नहीं बोलेंगे, वापस एक स्टेटमेंट करेंगे, वापस वो टीवी पे देखेंगे, वापस वो खुश होंगे. ये कंटिन्यू रहते रहेगा. इसलिए मीडिया ने भी सोचना चाहिए किसका स्टेटमेंट सीरियसली लेना है, किसका नहीं लेना. इसके अलावा आदित्य ठाकरे ने कहा है कि महाराष्ट्र को बचाने के लिए गैर महायुति की जितनी पार्टियां हैं वो अगर साथ आती हैं तो उनके साथ गठबंधन होगा. एक इशारा राज ठाकरे की तरफ था. और क्या आप लोग भी जो आगामी BMC चुनाव में गठबंधन करना उनसे चाहेंगे? देखो, बम्बई में हम क्या किस तरीके से लड़ने वाले हुए मैं तो नहीं बता पाऊंगा क्योंकि मैं पदाधिकारी नहीं हूँ. लेकिन अगर आदित्य ठाकरे जी बताते वक्त राज ठाकरे जी के बारे में वो बात कर रहे थे, ये देखो, राजनीति बाजू को रखते हैं या पॉलिटिक्स बाजू को रखते हैं, अगर फैमिली की बात करें या भारतीय संस्कृति की बात करें या महाराष्ट्र की परंपरा की बात करें, तो कोई भी व्यक्ति को लगेगा कि फैमिली इकट्ठा आनी चाहिए, साथ में रहनी चाहिए. अगर आप ठाकरे परिवार के बारे में बात करो तो बहुत सालों से उनके फैमिली में एक अलग तरह की कटुता थी. अभी वो कटुता अगर दूर हो रही है तो उसका स्वागत करना चाहिए. अभी पॉलिटिकली उसके क्या इम्प्लीकेशंस रहेंगे, जब ये बम्बई का इलेक्शन होगा वहाँ पे कैसे उनका गठबंधन रहेगा वो मैं तो नहीं बता सकता. पवार परिवार की भी कटुता कम होनी चाहिए. देखो, परिवार करके अगर आप बात करें तो वो कटुता हमने नहीं रखी, क्योंकि महाराष्ट्र परंपरा और देश की जो भारतीय संस्कृति है वो हमारे ब्लड में है. जब भी एक आध परिवार का विषय होता है तो हम साथ में आना, वो हमारी परंपरा है. लेकिन पॉलिटिकली हम 2 अलग विचार के अभी पक्ष हो गए. अभी 2 अलग विचार के बारे में
अगर आप बात कर दें तो उसके बारे में आगे साथ में ये पक्ष आना चाहिए कि नहीं चाहिए वो तो हम नहीं बता सकेंगे। हम हमारे पवार साहब जो नेता है वो उस बारे में स्पष्टपणे बता सकते हैं और दूसरे पक्ष के जो नेता है अजित दादा उस बारे में वो स्पष्टपणे बता सकते हैं, मैं तो नहीं बता पाऊंगा। रोहित जी, एक और सवाल जानना चाहेंगे। विपक्ष जो है सभी लगभग 200 से ज़्यादा संसद जो एमपी हैं वो मांग करें कि स्पेशल सत्र बुला जाए ऑपरेशन सिंदूर को लेकर, ताकि जो कई चीज़ें हैं वो सामने रह जाए। स्पेशल सेशन बुलाने की मांग को आप किस तरह देख रहे हैं? क्या आपको लगता है स्पेशल सेशन सत्र बुलाने के? हालांकि पवार साहब ने इस चीज़ से पहले इनकार किया है, क्योंकि कई सारे ऐसे जो है उसमें चर्चा होते हैं जो नहीं डिस्क्लोज। देखो, पवार साहब खुद डिफेंस मिनिस्टर रहे हैं। डिफेंस मिनिस्ट्री कैसे चलती है, वहाँ पे कौन से इम्पोर्टेंट विषय होते हैं, कोई बहुत सारे सीक्रेट्स होते हैं, ये आदरणीय पवार साहब को वहाँ पे मालूम है। जो इंडिया ब्लॉक से चर्चा हो रही है, शायद वो चर्चा इस बारे में हो रही है कि इंटेलिजेंस फेलियर हुआ नहीं हुआ, या जो आर्मी ने जिस तरीके से और सब डिफेंस फोर्सेस है जैसे एयरफोर्स है, नेवी है, आर्मी है, इन तीनों जो फोर्सेस है उन्होंने जो अच्छा काम किया उसके बारे में अच्छी चर्चा हो, उनका स्वागत वहाँ पे करो और जो लोग हुतात्मा हुए उनका अभिवादन वहाँ पे हो, उन्होंने जो देश के लिए अपनी जान दी उसके बारे में चर्चा हो लोगों के सामने। वो तरीके का इंटेंशन अगर इंडिया ब्लॉक का हो तो पार्लियामेंट हो रहा है तो होना चाहिए, लेकिन वो जो सीक्रेसी वगैरह जो विषय है उस बारे में मैं तो नहीं बता पाऊंगा। लेकिन पवार साहब को वो ज्ञान होने के कारण शायद पवार साहब ने वो जो इम्पोर्टेंट विषय वो छोड़ के अगर चर्चा हो रही है तो चर्चा तो होनी चाहिए। विधिमंडल में भी हमारा जो आमदार जहाँ पे बात करते हैं वहाँ पे भी हम हर वक्त चर्चा मांगते हैं, इस बारे में चर्चा हो, उस बारे में चर्चा हो, क्योंकि वो चर्चा लोगों के सामने आती है तो लोगों को बहुत सारे प्रश्न हैं, वो अगर मीडिया या प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से सरकार उसको उत्तर दे नहीं पा रही तो विधिमंडल में पार्लियामेंट में वो चर्चा होनी चाहिए। लेकिन सीक्रेट जो विषय होते हैं या जो देश के लिए बहुत इंपॉर्टेंट होते हैं वो थोड़ा सा अलग क्लोज डोर मीटिंग में विपक्ष के साथ भी चर्चा होनी चाहिए, ऐसे मुझे लगता है। ऑपरेशन सिंदूर को लेकर सरकार से सरकार ने जवानों ने ऑपरेशन सिंदूर किया था, उसके बाद लगातार अब राजनीति हो रही है। कांग्रेस के नेता हो या पंजाब के जो मुख्यमंत्री भगवत मान कह रहे कि बीजेपी जो इस पर राजनीति करे या घर घर जाके सिंदूर बांट रही है। उनका ये भी कहना है कि एक राष्ट्र एक हस्बैंड इस प्रकार का मिशन चला रही बीजेपी। देखो, सरकार में भी बहुत सारे ऐसा नेता है जो आज सत्ता में है और जो अनफॉर्चुनेटली सिंदूर के बारे में राजनीति कर रहे हैं। उन्होंने राजनीति नहीं करनी चाहिए। एक व्यक्ति ने निर्णय लिया और ये सिंदूर ये जो कार्रवाई थी वो सक्सेसफुल हुई वैसे नहीं है। आप अगर नेता हो, आप बड़ा नेता हो, आप सत्ता में हो और आपने निर्णय लिया वैसे नहीं होता, उसमें बहुत अलग कैलकुलेशंस होती है जो डिफेंस फोर्सेस के माध्यम से की जाती है। जो भी क्रेडिट देना है सिर्फ और सिर्फ डिफेंस फोर्सेस को देना चाहिए, जो आर्मी के लोग हैं, नेवी के लोग हैं और एयरफोर्स के लोग हैं। लेकिन जिस तरीके की टीवी पे हम भाषणें देखती है सत्ता में लोग हैं वो तो ऐसा कह रहे हैं कि उन्होंने सब कुछ किया है, वैसे तो नहीं होता। राजनीति न विपक्ष ने करनी चाहिए न सत्ता में लोगों ने करनी चाहिए और जो डिफेंस के विषय है उसको राजनीति से दूरी रखना चाहिए, क्योंकि जितना डिफेंस के बारे में हम राजनीति करेंगे अनफॉर्चुनेटली डिफेंस में भी अगर थोड़ा सा उसकी भनक लग जाए, वहाँ पे राजनीति अगर घुस जाएगी तो ये देश के फ्यूचर के लिए और सेफ्टी के लिए अच्छी नहीं होगी। राहुल गांधी सर कह रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर को लेकर ही कह रहे हैं नरेंद्र सरेंडर, नाम नरेंद्र काम सरेंडर। उन्होंने सरेंडर कर दिया, सीज फायर का ऐलान कर दिया अमेरिका के दबाव में, इसलिए उनको ये नाम दिया है, नाम सरेंडर काम सरेंडर। देखो, क्या स्टेटमेंट उन्होंने कहा वो तो हम नहीं बता सकते, लेकिन ये बताता हो कि जो यूएस के जो पंतप्रधान है या प्रेसिडेंट है तो उन्होंने डोनाल्ड ट्रंप ने जो स्टेटमेंट करीबन 20-22 बार उन्होंने स्टेटमेंट दिया है कि मैंने बोला फिर इंडिया ने और पाकिस्तान ने सुना, हमने बोला फिर इंडिया पाकिस्तान ने सुना। अरे वो तो बंद करो। अगर आपका इतना अच्छा है जो ट्रम्प से बातचीत होती है, हक करते हो, जो भी वहाँ पे आप उनके साथ रिलेशन मेंटेन करते हो, तो आप उनको बोलो कि ये स्टेटमेंट बंद करें, क्योंकि ये स्टेटमेंट हर वक्त बोलने के कारण एक दुनिया में ऐसा माहौल हो गया या ऐसा एक वातावरण हो गया कि इंडिया यूएस का बहुत सुनती है। यूएस ने इंडिया को बोला और ये वॉर ख़त्म हो गया। तो ये जो स्टेटमेंट है जो डोनाल्ड ट्रंप के माध्यम से वहाँ पे बोली जाती है वो बहुत गलत है। अगर वैसे है तो इंडिया के जो नेता है उन्होंने स्वीकारना चाहिए, हाँ डोनाल्ड ट्रंप का फ़ोन आया था हमने सुना, नहीं तो वहाँ पे उनको बताए, ख़त्म कर दे
वो चर्चा हर वक्त होने के कारण पूरे दुनिया में अनफॉर्चुनेटली ये चर्चा बहुत ज़्यादा अग्रेसिवली होने लगी सर, है। आपका मान मतलब ये कह सकते हैं कि राहुल गांधी जो बयान दिया है सरकार ने सरेंडर किया वो सही है? सरकार ने आपको लगता है सरेंडर किया पूरे हमले के लिए? देखो, सरेंडर के जब बात करते हैं डिफेंस का विषय वहाँ पे आता है और डिफेंस में राजनीति न हो, ऐसा मेरा कहना है। इसलिए मैं इस चीज़ में वहाँ पे कुछ भी पॉलिटिकल नहीं कहना चाहता हूँ। लेकिन जो फ़ोन आया, वो फ़ोन आया था क्या? डोनाल्ड ट्रंप ने बताया क्या कि आप अगर ये वॉर बंद नहीं करते तो आपको ट्रेड में बहुत बड़ा फटका बैठेगा। वो जो भी ट्रंप कह रहे वो सही है कि नहीं सही है, वो प्रधानमंत्री साहब ने डायरेक्टली वहाँ पे कहना चाहिए, न कि जयशंकर साहब या किसी और ने। तो पंतप्रधान साहब इस बारे में ज़्यादा से ज़्यादा और जल्दी से जल्द क्लैरिफिकेशन देनी चाहिए। ऐसे तमाम इंडिया के सिटीजन की मांगनी है। कई सारे साधु संतों की तरफ से ये मांग की जा रही है सर कि ये जो कुर्बानी बकरीद में होती है ये प्रथा गलत है, इसको ख़त्म करना चाहिए, चाहे बलि प्रथा हो चाहे कुर्बानी प्रथा हो। देखो, ये तो अलग अलग तरीके की प्रथा अलग अलग प्रांतों में, राज्यों में वहाँ पे होती है या देश में होती है। बहुत सालों से ये प्रथा चालू है, जहाँ पे बकरी को लाया जाता है, फिर उसको बलि चलाया जाता है या मार दिया जाता है। वो जिसका आप टेक्निकली जो कहना है खाता है, लोग खाते हैं, नॉनवेज लोग खाते हैं। अभी अगर आप टेक्निकली जाना चाहते हो तो इधर भी जा सकते हैं, उधर भी जा सकते हैं। मुझे लगता है कि सबने जो आज तक मतलब जिस पे हमारा संविधान बेस्ड है, जो भी हमारी आज तक की परंपरा है कि जो भी रिलीजन है, कास्ट है, वो अलग अलग तरीके से उनके जो भी परंपरा है वो मेंटेन करते हैं। उस तरीके से आज तक वो आते आ रहा है, तो आगे भी वैसे ही चलना चाहिए। ऐसे हम सबको कहना है, जब तक कुछ गलत ना हो तब तक मुझे लगता है जो परंपरा है वो परंपरा मेंटेन होनी चाहिए हर एक रिलीजन की या कास्ट की। ऐसे मेरा तो कहना है। So Bharatiya Janata Party is calling Rahul Gandhi a paid agent of China and Pakistan after his comment on Modi surrendering. See, what I would say is people who are in power today, BJP and all the Mitra Paksha, and plus as far as opposition is concerned or India bloc is concerned, everyone should avoid talking about Operation Sindoor. If you look at certain political rallies or people who are in power, they are saying as if this Sindoor, initiative was totally controlled by political leaders. It was not controlled by political leaders. It was army or defense and army or air force or you take the navy. So they should be given the credit. But here people who are in power are saying as if they have done everything. That matlab political leaders or their leadership, and plus opposition is discussing on this Sindoor issue, which is leading to a political discussion. So I would say let's talk about other issues. Let's talk about issues like intelligence failure. Let's talk about issues like women safety, issues like like for example what happened in Russia. We have taken Russian defense system for drones. But now Ukraine, what they did, they brought all the drones inside the country, Russia. They used the drones inside on the homeland, and then they destroyed about 40 aircrafts of Russia. So now we have the same system. Now let's talk about in future such things should not happen. So are we equipped or are we not equipped? So a special parliament session should happen on discussing this, what to do in future, and if such things happen in future, are we ready or not ready? So I the discussion has to be productive, but people in power want to take credit about it, and people who are in opposition are actually bringing people who are in power on their own pitch. Rather we should talk about something else and something more relevant and important. That is what I feel. सर शेवटचा प्रश्न सर मराठी ॲक्वालाईन जो मेट्रो स्टेशन आहे भुयारी मार्ग त्याच्यामधील BKC स्थानकामध्ये पाणी गळती होत आहे आणि त्या दरम्यान ताडपत्री देखील लावण्यात आलेली आहे. हजारो कोटी तुम्ही खर्च केलेला आहे तिथं, मेट्रो लाईन असू द्या नाहीतर इतरही जे तुम्ही प्रकल्प बघितले तर हजारो कोटी, म्हणजे एक तर तुम्ही मोठे प्रोजेक्ट दिले. आता ते मोठे प्रोजेक्ट इतके प्रॉफिटेबल होते की त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट तिथं केलं. म्हणजे एका मोठ्या एजन्सीला काम दिलं आणि त्या मोठ्या एजन्सीला छोट्या एजन्सीला काम दिलं आणि त्या छोट्या एजन्सीला अजून छोट्या एजन्सीला काम दिलं. आणि मग आत्ता आपल्याला जे काय बघायला लागतं ते हा सगळा पैसा सामान्य लोकांचा पैसा आहे. तुम्ही म्हणता की आपण फार मॉडर्न झालेलो आहे, आपल्या बिल्डिंग सगळ्या मॉडर्न आहेत, आणि तिथं जर ताळपत्री लावावं लागत असेल तर झोपडीमध्ये
जी काही गरिबाची झोपडी असते त्यात ताडपत्री लावतात आणि मेट्रो स्टेशनमध्ये काय फरक राहिला. मग त्याच्यापेक्षा एक काम करा, तुम्हाला रोजगार द्यायचा आहे ना, अशी लोकं घ्या, छत्री घेऊन आत उभे करा, म्हणजे तुम्ही रोजगार पण द्याचाल आणि लोकांना पाण्यापासून सुद्धा वाचवाल. त्यामुळे उगाचच पैशाचा उत्माद तिथं झालेला आहे. अतिशय दुर्दैवी ही घटना आहे आणि ह्या सगळ्या विषय जेव्हा टी व्हीवर, मीडियावर, इंटरनॅशनल लेवलला तेव्हा जातात तेव्हा आपल्या महाराष्ट्राची बदनामी तिथं होती. फक्त कॉन्ट्रॅक्टरला जगवण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली आणि सामान्य लोकांना अडचणीत आणलं असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, एक शेवटचा प्रश्न. अंदाज समिती धुळ्याच्या दौऱ्यावरती होती, त्यावेळेस त्यांच्याकडे काही रोकड सापडलेली आणि या विधिमंडळामध्ये केंद्रीय अंदाज समितीचा कार्यक्रम होणार आहे 23 आणि 24 तारखेला. सर्वच राज्यातल्या अंदाज समिती इथे येणार आहे आणि जवळपास अंदाज समितीचा अमृत महोत्सवी वर्ष आहे, 75 वर्ष पूर्ण होणार. अजबच कारभार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. एक तर काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातली अंदाज कमिटीचं काम काय असतं की हे जे मोठे प्रोजेक्ट चाललेले आहेत ते योग्य बजेटप्रमाणे चाललेले आहेत का, त्याच्यामध्ये काय चूक आहेत का, त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी झाल्यात का, असं जर बघायचं असेल ना तर जे कुठलं बजेट असेल ते योग्य लेवलचं होतं का, त्याच्यामध्ये काय वेगळं काय झालं आहे का, हे बघण्यासाठी अंदाज समिती असते. आणि 4-5 दिवसापूर्वी अंदाज समिती ज्या जिल्ह्यामध्ये जाणार होती त्या जिल्ह्याच्या गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसमध्ये 5 कोटी रुपये तिथं सापडले. आता हे 5 कोटी रुपये कोणासाठी होते, 5 कोटी रुपये आले कसे? आज जर आपण बघितलं तर एखाद्या घरी गेल्यानंतर 2 लाखापेक्षा जास्त रोकड जर कॅशमध्ये सापडली तर RBI रूलप्रमाणे आणि ईडीच्या रूलप्रमाणे लगेच त्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. इथे तर 5 कोटी रुपये सापडले, ते आहेत कोणाचे हे तरी आधी तुम्ही सिद्ध करा. आणि महाराष्ट्राची बदनामी, दुर्दैव, महाराष्ट्र हे अख्ख्या देशाला दिशा देण्याचं राज्य होतं आणि आज जर आपण बघितले अंदाज कमिटीकडेच 5 कोटी रुपये सापडले अशी चर्चा आहे आणि याच्यातच 75 वर्ष होत आहेत या देशाच्या अंदाज कमिटीला. आणि आपण महाराष्ट्र, अभिमान आहे की महाराष्ट्र होस्ट करते, पण जिथं बदनामी झाली अंदाज कमिटीची त्याच अंदाज कमिटीला होस्ट करण्याची जबाबदारी अख्ख्या देशातल्या प्रत्येक राज्याच्या अंदाज कमिटीला तुम्ही देत असाल तर हे हास्यास्पद आहे. माझं मत आहे की अंदाज कमिटीला देण्यापेक्षा अध्यक्षांना करू द्या विधिमंडळाच्या, नाहीतर लोकलेखा कमिटीला तुम्ही द्या, आम्ही ते योग्य पद्धतीने करू. पण ज्या कमिटीवर आज शिंतोडे ओढले गेलेत करप्शनचे त्यांनाच तुम्ही जर सर्व राज्याच्या कमिटी प्रमुखांना तिथं बोलून त्यांचं स्वागत तिथं केलं जात असेल तर हे दिसताना योग्य दिसणार नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.